हाय, वेलकम टू 19 एज्युकेशन. आजच्या या लेक्चरमध्ये आपण पाहू पार्ट S2चा इम्पॉर्टंट क्वेश्चनचा पार्ट 2. फर्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलेला आहे. पहिले 5 लेसन जे आहेत त्यामधले इम्पॉर्टंट क्वेश्चन 100% मी गॅरंटी देतो की तुम्हाला या मी सांगितलेल्या पॉईंटच्या बाहेरचे क्वेश्चन्स विचारले नाही जाणार. तरी तुम्ही हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या टॉपिकला जास्त फोकस करा, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळतील. तर चला स्टार्ट करू आपण. फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण हे फर्स्ट 5 चॅप्टर्सला डिस्कस केलेलं आहे. आता यामध्ये आपण हे 5 चॅप्टर डिस्कस करू. ॲनिमल क्लासिफिकेशन पासून आपण सुरुवात करू. ॲनिमल क्लासिफिकेशन मध्ये तुम्हाला कॉर्डेट्स, यावर्षी कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्स, ठीक आहे, ट्रॅडिशनल मेथडमध्ये कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्स मधला डिफरन्स जो आहे तो 100% लर्न करून जायचा आहे, पाहून जायचं आहे. इथे तुम्हाला 2 मार्क्ससाठी क्वेश्चन, 2 मार्क्ससाठी क्वेश्चन तुम्हाला इथे विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे तुम्हाला सिमेट्री आहे. या सिमेट्रीवर दरवर्षी क्वेश्चन हा पाहायलाच मिळतो. तुम्हाला या तिन्ही जे सिमेट्री आहेत, या सिमेट्री चे कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजेत. असिमेट्रिक, रेडियल आणि बायलॅटरल. असिमेट्रिक डिवाइड करता येत नाही, एका स्पेसिफिक कुठूनही कट केलं. स्टार फिशाचं एक्झाम्पल आहे. इकडलं काय, एका स्पेसिफिक अँगलवरून. ठीक आहे. तर यात छोटे छोटे कन्सेप्ट आहेत, तुम्हाला माहिती पाहिजेत आणि यावर क्वेश्चन विचारला जातो. डिप्लोब्लास्टिक आणि ट्रिप्लोब्लास्टिक. डिप्लोब्लास्टिक मध्ये काय, 2 लेअर आणि 3 लेअर. ठीक आहे. एंडोडर्म, त्याच्यानंतर काय एंडो एक्टो. ठीक आहे. डिप्लोब्लास्टिक मेझो प्रेझेंट असेल तर ट्रिप्लोब्लास्टिक. ठीक आहे. तर या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत, यावर क्वेश्चन विचारला जातो. आणि यामध्ये यावर्षीसाठी तरी पॉरिफेरा करा. पॉरिफेरावर क्वेश्चन मोस्ट प्रोबॅबली विचारला जाऊ शकतो. पॉरिफेरा एक फायलम हे तुम्हाला विचारल्याच जातं, त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला करायला लावतील. ठीक आहे. त्याच्यानंतर ही डायग्राम आहे, तर या डायग्रामवर लक्ष द्या. ही डायग्राम झाल्याच्या नंतर तुम्ही डायरेक्टली ही ड्रॉ करायला लावतात तुम्हाला. ठीक आहे. हेमिकॉर्डेट्सची डायग्राम ड्रॉ करायला लावतील किंवा तुम्हाला त्याचं लेबलिंग करायला लावतील. तर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. बघा, मी असा फापट पसारा भरपूर साऱ्या हे इम्पॉर्टंट ते इम्पॉर्टंट अशा पार्टमध्ये मी देत नाहीये. ठीक आहे. स्पेसिफिक क्वेश्चन्स देतोय. एवढे क्वेश्चन करणं तुम्हाला गरजेचेच आहेत. बाकीचाही पूर्ण अभ्यास करायचाच आहे, पण हे क्वेश्चन्स तुम्हाला करायचेच आहेत. ठीक आहे. इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी याच्यामध्ये इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी या लेसन्स मध्ये तर डेअरी टेक्नॉलॉजी, ईस्ट प्रोडक्शन, त्याच्यामध्ये प्रोबायोटिक्स. ठीक आहे. यावर्षी प्रोबायोटिक्ससाठी बघा, प्रोबायोटिक्सवर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल यावर मायक्रोबियल एन्झाईम बघून घ्यायचं आपल्याला. मायक्रोबियल एन्झाईमच्या नंतर ही सायकल, एनी हाऊ कंडिशन तुम्हाला ही बायोफ्लुइल प्रोडक्शनची सायकल ही करायचीच आहे, करावीच लागेल, त्याच्याशिवाय तुम्हाला ऑप्शन नाही आहे. आणि ही डायग्राम. ठीक आहे. डायग्राम प्लस याचं एक्सप्लेनेशन. ठीक आहे. मॉडर्न लँड फिलिंग साईट ज्या आहेत ह्या काय काय करायच्यात आपल्याला व्यवस्थित करायची. ती स्लीवेज मॅनेजमेंटमध्ये क्लिनिंग टेक्नॉलॉजीवर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल. ठीक आहे. क्लिनिंग टेक्नॉलॉजीवर एखादा क्वेश्चन छोटा किंवा ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन राहतो, तो क्वेश्चन याच्यावर विचारला जातो. ठीक आहे. असा स्वीज आफ्टर प्रोसेसिंग काय काय होतं या गोष्टी तुम्हाला विचारल्या जाईल. ठीक आहे. नेक्स्ट आहे सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी. यावर क्वेश्चन तुम्हाला स्टेम सेल्सचा विचारला, लास्ट इयर पण विचारला गेला होता. ॲप्लिकेशन्स विचारल्या गेल्या होत्या तुम्हाला, स्टेम सेल्सच्या ॲप्लिकेशन्स सांगा म्हणून. तर या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. ठीक आहे. ह्युमन बिंगमध्ये स्टेम सेलच्या काय ॲप्लिकेशन्स आहेत यावर क्वेश्चन होता. ठीक आहे.
नेक्स्ट, बायोटेक्नॉलॉजीची डेफिनेशन आणि एक कमर्शियल ॲप्लिकेशन, कुठल्याही एक कमर्शियल, यातला कमर्शियल ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी तुम्हाला कोणतंही एक एक्सप्लेन करा, 2-4 तुम्हाला लिहिता आल्या पाहिजेच. देन स्टेम सेल्सवर पाहिलं आपण, डायरेक्टली डॉली यावरची काही आवश्यकता नाही आहे. एक रिव्हॉल्युशन, कोणतीही या 3-4 रिव्हॉल्युशनपैकी एक रिव्हॉल्युशन, ग्रीन रिव्हॉल्युशन म्हणा किंवा नेक्स्ट आहे तुमची व्हाईट रिव्हॉल्युशन, त्याच्या या व्हाईट रिव्हॉल्युशन किंवा ग्रीन रिव्हॉल्युशन याच्यापैकी एक ब्लू रिव्हॉल्युशन, ह्या एका रिव्हॉल्युशनवर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल. फर्टिलायझर्सला मी यावर्षी इम्पॉर्टंट देत नाही आहे, ॲपिकल्चरला देतोय. ठीक आहे, ॲपिकल्चरला मी इम्पॉर्टंट देतोय या वर्षीसाठी. नेक्स्ट आहे फ्रूट एवढा इनफ आहेत गोष्टी या लेसनमध्ये. मी एकदम थोडं सोशल अवेअरनेस तुम्हाला हे माहिती पाहिजे, हे फॅक्टर्स अफेक्टिंग द सोशल हेल्थ. ठीक आहे, हे पाहिजेत. तर याच्यावर मेंटल स्ट्रेसवर मागच्या वर्षी क्वेश्चन होता, त्याच्या अगोदरच्या वर्षी होता. ठीक आहे, तर ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअर करायच्या आहेत. क्रोनिकल डिजीजेस नाही, कम्युनिकेशन मीडिया, एक्सेसिव्ह यूज ऑफ मॉडर्न टेक्नॉलॉजी. इथे काय बेटा, इथे एक क्वेश्चन तुम्हाला विचारलं जाईल. ठीक आहे, इथे क्वेश्चन तुम्हाला विचारलं जाईल, याला लक्षात ठेवा. ठीक आहे, नेक्स्ट आहे तुमचं इनफ. या लेसनमध्ये स्ट्रेस मॅनेजमेंटवर पण क्वेश्चन आहे, स्ट्रेस मॅनेजमेंटवर पण क्वेश्चन विचारला जाईल यावर्षी. नेक्स्ट पाहू आपण. बस इनफ आहे या लेसनमध्ये. डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये वॉटरचं कुठं, ही अशी डायग्राम एक लास्ट इयरला आणि त्याच्या अगोदरच्या वर्षी काय केली होती, डायग्राम दिली होती आणि तुम्हाला एक्सप्लेन करायला लावलं होतं. ठीक आहे, तर यावर्षी असं एखादं तुम्हाला विचारलं जाईल, कारण की यावर्षी फ्लडिंग वगैरे जास्त झालेली आहे, त्यामुळं ह्या गोष्टी विचारल्या जातील. ठीक आहे, इफेक्ट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट, डिझास्टरच्या नंतर काय करावं लागेल यावर क्वेश्चन विचारला जाईल तुम्हाला. नेक्स्ट आहे बस फायर एड इमर्जन्सी. ऑब्जेक्टिव्ह ऑफ फर्स्ट नाही, मॉक ड्रिल इनफ. मी एवढ्यावरच थांबतो. मला माझ्या दृष्टिकोनातून हे जे पॉईंट्स आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. यावर्षी 100% तुम्हाला याच्या बाहेरचा क्वेश्चन पेपर येणार नाही. पार्ट 1 आणि पार्ट 2 या दोन्ही पहा. मी खूप सारा असा यामध्ये एक्स्ट्रा गोष्टी दिलेल्या नाहीत, एक स्पेसिफिक दिलेल्या आहेत की ज्या की व्हेरी इम्पॉर्टंट आहेत, फार इम्पॉर्टंट आहेत आणि तुम्हाला याचा फायदा होईल आणि तुम्हाला याचा फायदा झाला तर मला आनंद होईल. म्हणून काय करायचं आहे तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं. जर तुम्हाला चांगलं वाटलं तर तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे, मित्रांसोबत शेअर करायचं आहे. जे काही फीडबॅक्स असतील तुमचे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. नाऊ वी मीट इन नेक्स्ट व्हिडिओ.